राज्यभरामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संपूर्ण तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये सर्व महसूल कर्मचारी आंदोलनाला बसलेत. काय नेमकं त्यांच्या मागण्यात, कशासाठी हे आंदोलन आहे, काय सांगा? 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्रभर संप चालू आहे. यापूर्वी निदर्शने आंदोलने केली, परंतु ह्या सरकारने वेळ काढूपणा करून कोणतेही आमचे आदेश पारित केलेले नसल्यामुळे पूर्ण राज्यभरात आज 15/7/2024 पासून सगळे कर्मचारी संपावर उतरलेले आहेत. आता किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार? किती दिवस अजून त्या वरिष्ठांना काय कळवलं, काय सांगा? या संपाबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेमार्फत राज्य शाखेने मंत्रालय मुंबई येथे सुद्धा निवेदन दिलेले आहे. 15/7 पासून आम्ही उपोषण संप करणार आहेत असे निवेदन सर्व स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेले हे आहे. आंदोलन कुठं कुठे चालू आहे? मराठवाड्यात, संपूर्ण राज्यभरात, प्रत्येक तहसीलच्या समोर? या आंदोलनाचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात लातूर, बीड, उस्मानाबाद, धाराशिव, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, परभणी, रायगड, रत्नागिरी पूर्ण राज्यात संपात कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत काही महिला कर्मचारी, त्यांना विचारू, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे, काय नेमक्या तुमच्या मागण्या, काय सांगा? मूळ 15 मागण्या आहेत आमच्या. त्याच्यापैकी आमची मूळ मागणी आहे की आमचा आकृतीबंध सुधारावा. आमचे 40% पद रिक्त आहेत. 50% पद हे लिपिकातून म्हणजे शिपायातून भरले जात आहेत, परंतु ते 25% पद महसूल सहाय्यकात न घेता ते तलाठी संवर्गात देण्यात यावेत आणि मूळ रिक्त पद आमचे लवकरात लवकर भरण्यात यावेत. किती दिवस हे आंदोलन सुरू होणार? आमचं आंदोलन 10 पासून सुरू झालेलं आहे, काळ्या फिती लावून. आजपासून बेमुदत आहे, बेमुदतच चालणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. आपण पाहिलं की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही, असं आंदोलनकर्त्याचा पवित्रा आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.